पाहा आरामात. पहिले सांगत कृष्णानंद महाराजच्या कथेमध्ये पोटदुखीच्या गोळ्या खोकल्याच्या गोळ्या घेऊन बसायचे. नो गॅरंटी काम आहे. एखादी जर गेले तर मानावर केस लागून नाही. पहिलीची माझी जी कथा झाली होती लय थंडी होती त्या कथेच्या बाबतीत. मला आता आठवलं ह्या गावात माझी पहिली कथा झाली होती ना तर जानेवारीत झाली होती. म्हणजे थंडीचा वेळ जास्त होता. बिचारा मायामुळे असे काही तरी कथाले बसत मस्त अशी पेटी पेटी एखादी नाही का आता नाही का नाही हाय रे हाय. मग तुम्ही कमी बांधल ते मागे मागे काय पाहता तुम्ही बांधून येत मला सगळ्याचे चेहरे आले. हा बरं काय कोणतं काय कोण असं बांधून येत मस्त ते येत शॉली अंगावर घेऊन येत मस्त एकदम बढिया अशी शॉल गेली अशी टाकून येते एकदम बढिया. मग महाराज सांगलं की नम पार्वती पतये हर हर महादेव. हर हर महादेव झालं की ते शॉल खोलली पडेल. शॉल खोलली मग लय जिवारी ह्या महाराज घडी घडी मग ह्या धक्कानं त्याने शॉला आणल्या बी बंद केल्या. काय ह्या धाकानं त्यांनी शॉला आणण्या बी बंद केल्या. मग शॉला झाल्या. मग आता थंडी तर वाजते बाबा थंडीसाठी काही तर करणं पडेल. म्हणून मी हुशार मग ते बी हुशार मग कालपासून स्वेटर घालून यायला. शॉलावाला सिस्टम बंद झाला. गैकुंडावाला बी बंद झाला. बाकी काही गजब सगळे एकदम बढिया टिपटाप मस्त एकदम असं शांतीने आपली कथा ऐकत निसती. महाराज काही बी म्हणे नो एक्सप्रेशन नो रिएक्शन काहीच नाही. फक्त आपलं गैकून बरं ना खूप बरं जिल्हा कधी झालं तर ऐकवायचं फक्त. हे खिरं दावाले थंडीच तेवढी होती काय थंडीच तेवढी होती. तर म्हणायचा अर्थ असा होता की आपल्या घरातली लाईट जाते ते सुख नाही. आपल्या सोबत दुसऱ्याच्या घरातली लाईट जाते ते सुख आहे. आलं का लक्षात. जो खुशी म्हणजे मनामध्ये फिलिंग असतं ना आपल्या घरातली मग शेजारची गेली पण तिची चेहरा हसू येतो. हो मग तिची बी गेली मग बरं आहे. त्याची बी गेली एकट्याची बी गेली. कलियुग आहे. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की. मग आता कथेकडे लक्ष द्या हो. आपल्याकडे वेळ कमी आहे कथा जास्त घ्यायची. माझा सांगायचा अर्थ असा होता की हा कलियुग आहे. कलियुगामध्ये तुम्ही जे सुखी राहणार ना लोकांना आवडणार नाही. याच्या कारण घडी घडी सांगतो हर पल बताता हूं आग लगे बस्ती में अपन रहो मस्ती में. लोकांना आवडणार नाही. कोणी किती काहीही करे. लोकांचं काम आहे चालत्या गाडीतल्या खिय्या काढणं. आपणही आपल्या गाडीतला खिया न लावता तारण आपल्या गाडी बांधावा की खिया निघायचं ताणच नाही. बरोबर की नाही. सीधी उंगली से घी ना निकले हे कहावत आहे ऐकली असेल. बरोबर आहे की नाही. जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली को टेढ़ा कशाला असे टेढ़े काम नाही करायचे. डायरेक्ट तुपाचा डब्बा गरम करून घ्यायचा. बराबर तूप तुमच्या ताटात आहे. गाय झेप पहिल्यापासून तुम्हाला गाय दूध देती. गाय दूध क्या करती. गाय दूध
गाय दूध नहीं देती, गाय का दूध निकालना पड़ता है तब जाके दूध आता है। ये तुमचे सगळे अंधविश्वास। गाय दूध देती है, गाय दूध नहीं देती, गाय का दूध निकालना पड़ता है तब देती है कि नहीं? इसके लिए सीधी उंगली से घी ना निकले तो खिरोदा वालों मैं बता के जा रहा हूँ, घी का डब्बा गर्म करो, है ना। आयडिया बहुत सारे हैं, पण याचा अर्थ कोणी काहीही करे, आपला मस्त तिलक लावायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं, गळ्यामध्ये तुळशी माळ जप करायची, है ना, आणि भगवंताचं नामस्मरण कीर्तन करल्याच्या नंतर असं रूप धारण होतं। आलं का लक्षामध्ये? आलं की नाही? झोपले का? पिछे वाले जरा हात उचलून असं दाखवा मागडचे, शेजारींचा बी उकळून दाखवा, ते जर जपेल असतील। सबका साथ सबका विकास, जपायचं नाही बरं का, पण जपली कधी तर मालूम आहे तुम्हाला आयडिया कसं? ते जप म्हणजे ते खतरनाक आहे, काय जप म्हणजे नींद म्हणजे बहुत खतरनाक आहे बाबा। असाच एक व्यक्ती होता माझ्या कथेमध्ये लय जप याचा। आता तिला आदत काय होती, हर हर महादेव झाले की तो उठायचा, जय जय श्री राधे झाले की फक्त तो हात वर करायचा, म्हणजे हा हा हर हर, मग तू तिथे जप फुलेला आहेस, लोकांची जप याच्यामध्येच खुलते, बरोबर की नाही? कथा चालली महाराज जर म्हटलं हर हर महादेव, मग तो उठतो, हा महादेव महादेव महादेव। तसंच बाबा तिला काय झालं काय नाही, चालत्या कथेमध्ये त्याला स्वप्न आलं की काय आलं, शेजारीने म्हटलं धीरज कर म्हटलं बरं का तिनं, विचारा पाहिजे जप चालू होता, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। तिने एकच तास झाला म्हटलं हर हर महादेव, तिला ऐकू आलं की महाराज म्हटलं चालत्या का हर हर, मग विचार करायला लागले जपेल होता की तुमच्या सोबत असं होत नाही ना बरं का? तुम्ही पुरे 3 घंटे जागे राहता ना, बसत एकदा टाळ्या वाजा तुमच्या सर्वांसाठी, तुमच्यासाठी म्हटलं की जोरात वाजवता, माझ्यासाठी म्हटलं की म्हणजे असे धीरे वाजवता कसे की हा असं जरा। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की। पुरे चंबलचे डाकवाडी बसले काय, हे पुरे कंस मामाचे सैनिक आहे। म्हणून बिचाऱ्याशी समोर का नाही बसला? तर आता चला कथा पुढे घेऊया। कथेमध्ये पुढे वर्णन येतो की तिची भक्ती पाहून भगवंताने एक अवतार धारण केला। तो एक यज्ञ करत होता, भगवंताने एक अवतार धारण केला, एक बाल ब्राह्मणाचा अवतार भगवंताने धारण केला। त्या अवताराचं नाव झालं वामन। काय झालं? वामन अवतार। भगवान त्या राजा बलीच्या द्वारावर गेले, काय देवतांची स्तुती ऐकून बलीच्या द्वारावर गेले, आवाज लावली भिक्षाम देही, त्या म्हणता पाठवणे राजा। हो भगवंत म्हणता, लोक म्हणता, देवता म्हणता हे राजा बली सुन, हो तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। ओ तेरा होगा बड़ा एहसान, ओ तेरा होगा बड़ा एहसान, जुग जुग रहे तुम्हारी शान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली।
तेरे द्वार कड़ा भगत भर दे जोड़ी, भगत भर दे जोड़ी। बोलिए वामन भगवान की। डोल मुठी सारी धरती देख रे, डोला गगन है सारा। भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा। जगत का पालनहारा हो, जगत का पालनहारा। आज तेरा मेहमान, आज तेरा मेहमान, कर दे मुझे जरा पहचान। भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी। भगवंताच्या जोलीमध्ये ज्याची जेवढी इच्छा असते त्या भगवंताच्या जोलीमध्ये आपल्या इच्छेनुसार आपण दक्षिणा देऊ शकतो। ओ तेरे द्वार कड़ा भगवान भगत भगत भर दे जोड़ी। तेरे द्वार कड़ा भगवान भगत भर दे जोड़ी, भगत भर दे जोड़ी। आज लुटा दे सर्वस अपना, माल मेरा कहना। मिट जाएगा पल में तेरा, जन्म जन्म का फेरा। हो जन्म जन्म का फेरा, हो जन्म जन्म का फेरा। तू छोड़ सकल अभिमान, तू छोड़ दे सकल अभिमान। अमर कर ले तू अपना दान, भगत भर दे जोड़ी। तेरे द्वार कड़ा भगवान भगत भर दे जोड़ी, भगत भर दे वो तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान। वो तेरा होगा बड़ा तालियां बजाओ। के जुग जुग जिए रे लाल। भगत भर दे जोड़ी, भगत भर दे जोड़ी। तेरे द्वार कड़ा भगवान भगत भर दे जोड़ी, भगत
तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली भगत भर दे. सगळ्यांनी म्हणा तेरे द्वार भगवान भगत भर दे झोली भगत भर दे. बोले श्री वामन जी महाराज की, श्री वामन देव जी भगवान की. ओ तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. ओ तेरे द्वार खड़ा भगवान. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ओ तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली भगत भर दे. हो भगवान भगवान परमात्मा भक्तच्या द्वारावर उभा है. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. इसलिए कहते भगत के वश में है भगवान भगत के वश में है भगवान भगत के वश में है भगवान भगत के वश में है भगवान. भक्त बिना ये कुछ भी नहीं है. हो भक्त बिना ये कुछ भी नहीं है. भक्त है इनके प्राण भगत के वश में है भगवान भगत के वश में है भगवान भगत के वश में है भगवान भगत के वश में है भगवान. महाराज भक्ताच्या वशमनी आहे ते भगवान. गेले त्या राजा बलीच्या द्वारवर. काय म्हणतात पिबतो यस्य कृतवादेन जागृते यतत् परीक्षितं वृषभ पाण्डवस्य प्रणम्. आत्मदयामृत्यं हृदेशधारणम् गोपस्य रूपादेहि रूपस्य कारकम्. महाराज गेले राजा बलीच्या द्वारवर. राजा बली सिंहासनावर उठून पळाला की माझ्या द्वारवर ब्राह्मण आलेला आहे. त्या ब्राह्मणाला आपल्या सिंहासनावर बसवलं. महाराज वामन अवतार लहान आहे. राजा बली आला म्हणे हे ब्राह्मण देवतो तुम्ही माझ्या द्वारावर आले आहे. तिथला यज्ञ होतोय. तुम्हाला काय लागते सांगा. आता ब्राह्मण आले तर दक्षिणा द्यावीच लागते. म्हणजे राजा बोली मला तुझ्याकडून काहीच नाही पाहिजे म्हणे. तरी पण सांगा काय पाहिजे. काहीच नाही पाहिजे म्हणे. प्रभू मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. म्हणे सांगा काय पाहिजे. म्हणे खरंच तू देणार नाही. हो मग पहिले संकल्प घे. आपल्या कमंडल म्हणलं काय करलं जल राजा बलीच्या हाती दिलं. आणि राजा बलीच्या हाती जल द्यायच्या नंतर
राजा बलीला काय म्हणता, मला जास्त काहीच नको, काय पाहिजे म्हणजे 3 पग भूमीचं दान कर. काय कर? 3 पग भूमी. राजा बलीने मागे नाही विचार करता की काय मागलं तर मागलं काय, सोनं नाही मागलं, चांदी नाही मागलं, जवाहरात नाही मागले, मुद्रा नाही मागली, दक्षिणा नाही मागली पकवान 3 पग भूमी म्हणजे 3 पाऊल जमीन दे, भूमी दे मला. राजा बलीने संकल्प घेतला म्हणजे मी तुम्हाला 3 पग भूमी देतो. आणि जसाच महाराज राजा बलीने संकल्प घेतला, भगवंतानी लहान स्वरूपामधून आपला स्वरूप मोठा केला आणि मोठ्या स्वरूपामध्ये पहिलं पाऊल टाकलं तर पूर्ण किती लोक आहे आपले? 14 लोक. किती? 14. ध्यान कर, नाव ऐका. 14 लोक म्हणजे पहले पग में भूलोक, भुवलोक, स्वहलोक, महलोक, जनलोक, तपलोक और आखिरी में सत्यलोक. पहिल्या पावलामध्ये पूर्ण अंतरिक्ष 7 लोक नापून घेतले आणि दुसरा पाऊल घेतला तर पुरं पाताल जमिनीच्या खालचं काय, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल, पूर्ण ब्रह्मांड 2 पाऊलाय म्हणे नापून घेतलं महाराज. वचन काय घेतलं होतं? 3 पावलायचं. जर वचन पूर्ण नाही करते तर वचन खंडित होऊन जातं. मग आता एवढे मोठे वामन भगवान काय करणार? म्हणजे आता 3रा पाऊल राजा बली 3 पग भूमी सांगल, ती 2च झाली आहे मध्ये, 3री दे, 3रा पाऊल कुठं ठेवू? राजा बलीने विचार केला आणि म्हटलं माझ्या डोक्यावर ठेवा प्रभू 3रा पाऊल. तर वामन भगवाननी 3रा पाऊल राजा बलीच्या डोक्यावर ठेवला आणि राजा बलीचा उद्धार केला. बोला श्री वामन देवजी भगवान की जय हो. राजा बली की जय हो. महाराज त्यांच्या मस्तकावर शीशवर पाऊल ठेवला आणि त्यांचा उद्धार केला. आणि त्यांचा उद्धार केल्याच्या नंतर जहा राजा बलीचे प्राण गेले तर भगवंताला खूप दया आली की मी एका भक्ताला त्रास दिला, दान तप करणारा त्याला. राजा बलीला वरदान दिला की राजा बली मी तुला पद देतो, वरदान देतो, आजपासून तू पातालाचा राजा होणार. मग आता सध्या पातालाचा राजा कोण आहे? राजा बली. राजा बलीला पातालचा राजा बनवला आणि भगवंताची कथा पुढे वाढली. बोले वामन देवजी महाराज की जय हो. महाराज हे भगवंताची लीला आहे की एका राजाला पातालाचा राजा बनवला आणि पाताळाचा राजा बनवल्याच्या नंतर राजा बलीचा उद्धार झाला. पुढे कथा येते पूर्वता विश्वतो सत्रः समेता पर्यतः कृशांवरे नित्यं कृतास्मानं यतो भवः. भगवंतानं अनेकार्थ लीला केल्या. वामन अवतार धारण केला. श्री ऋषभदेवजी महाराजांची कथा आहे. ते ऋषभदेवचा जन्म झाला. मनुष्याला जीवनाची कशी उत्पत्ती करावी, जीवन कसं चालवावं त्याचा उद्देश दिला. आणि पुढे कथा येते भगवंता वंश चालू येतो. भगवंताचे अनेकार्थ असे जन्म होता. भगवंताचे असे अनेकार्थ अवतार झाले. त्या अवतार आहे म्हणून वामन अवतार आणि 24 अवताराची कथा. सनकादिक ऋषी, वराह अवतार, नारद मुनी, नर नारायणचा अवतार, कपिल मुनी, दत्तात्रेयचा अवतार, यज्ञ, ऋषभ देवचा अवतार, पृथूचा अवतार, मत्स्यचा अवतार, कुर्मचा अवतार, धन्वंतरीचा अवतार, मोहिनी अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार
हयग्रीव अवतार, श्री हरिण अवतार, परशुराम अवतार, वेद व्यास अवतार, हंस अवतार, 21वां अवतार श्री राम अवतार. भगवंतांनी राम अवतार घेतला आणि राम अवतार घेतल्याच्या नंतर भगवंताची आता पुढची कथा आहे ते श्रीकृष्ण जय विजयला श्राप भेटला होता. राम अवतार म्हणजे ते काय बनले, रावण आणि कुंभकर्ण, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष असे त्यांनीही अवतार घेतले. भगवंतांनी अवतार घेऊन त्यांचा उद्धार केला. आणि भगवंत अवतार घेता कोणासाठी, भक्तासाठी. का बघ की भक्तासाठी अवतार म्हणजे काय, जब जब भक्त किसी पीड़ा में होता है तब तब भगवान अवतार. आजच्या कथेचं सूत्र काय, आजच्या कथेमध्ये काय श्रवण केलं कि भगवंत जो है या वो सब में है. आजच्या कथेचं सूत्र भगवंत है वो सब में. मुझ में राम तुझ में राम, उठते राम बैठते राम, सब में राम. आणि महाराज पूर्ण जीवन आपण भगवंतासाठीच तर देतात. आणि जरी त्या भगवंताने द्वार उघडलं नाही मग काय करणार, जर बरे गेले आणि भगवंताने द्वार नाही उघडला तर त्याच्या कारण भक्ती करा की त्या भगवंत द्वारावर उभं राहायला पाहिजे, तुमची वाट पाहत. कसं तर याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सगळ्यांनी, काय करावं लागेल, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा, उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा. देहाची तिजोरी सगळ्यांनी उभे राहून कोणी घरी जायचं नाही बरं का. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा, उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा. हो पिते दूध थोडे निटुनी जात मांजराची, मनी चोरट्याचा तारे भीती चांदण्याची. सर्वल्या हाताने हा कंप का सुटावा, सर्वल्या हाताने हा कंप का सुटावा. उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा, उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा, उघड द्वार देवा आता, उघड द्वार देवा. उजाडात होते पुण्य, अंधारात पाप, त्याच्या त्याच्या हाती आहे वचनाचे माप. हो उजाडात होते पुण्य, अंधारात पाप, त्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट जनार्दनाची घडे लोकसेवा, दुष्ट जनार्दनाची केसी घडे लोकसेवा. उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवा आता, उघडद्वार देवा. सात जन्म
पितराचा आसराय द्यावा आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराधाचा तोल सारवावा घडोघडी अपराधाचा तोल सावरावा उघडद्वार देवा आता उघडद्वार देवा उघडद्वार देवा आता उघडद्वार देवा उघडद्वार देवा आता उघडद्वार देवा. याचा एक अर्थ खूप छान आहे.